कांद्याचं लोणचं करण्यासाठी लागणारं साहित्य 12 ते 13 पांढरे कांदे, 3 मोठे चमचे लोणच्याचा मसाला, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे गूळ, अर्धा चमचा लाल तिखट, 2 ते 3 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 2 मोठे चमचे लिंबाचा रस. अशा पद्धतीचे कांदे घेत मुळाकडचा आणि देठाकडचा भाग काढून आणि सालं काढून घेत अशा प्रकारे काप द्यायचा. आता लोणच्याच्या मसाल्यात मीठ, गूळ आणि तिखट घालत हा मसाला मिसळून घेत एकजीव करायचा. आता फोडणी करण्यासाठी गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग आणि हळद घालायची आणि ही फोडणी थोडी तयार केलेल्या मसाल्यावर घालायची आणि वर थोडा लिंबाचा रस घालायचा आणि अशा पद्धतीने कांद्यात हा मसाला भरायचा. वर फोडणी घालायची. झालं आपलं कांद्याचं लोणचं तयार. तर हा जो कांदा आहे हा पांढरा कांदा आहे. हा पांढरा कांदा आहे. तर ह्या कांद्याचं आपण लोणचं बनवतोय. तर रेसिपीला तर सुरुवात करूच यात आपण, पण कुठल्याही पारंपरिक एपिसोडची सुरुवात करण्यापूर्वी ना आपण त्याची सुरुवात उखाणा घेऊन करतो. सो काकू, आज तुमच्याकडे काय उखाणा आहे की ज्यामध्ये लोणच्याचं नाव आहे? वाहणाऱ्या गंगेला असते सागराच्या मिलनाची आस. वाहणाऱ्या गंगेला असते सागराच्या मिलनाची आस. आणि मधुरा, मी आज कांद्याचं लोणचं करते तुझ्यासाठी खास. क्या बात आहे, खूप छान. कांद्याचं लोणचं हा प्रकार आपण करणार आहोत. हा कांदा जो आहे तर हा कांदा पांढरा कांदा आपण वापरतोय. हा जो कांदा असतो पांढरा कांदा हा थंड असतो, पोटाला शमवणारा असतो. त्यामुळे मग ह्या कांद्याचं लोणचं आपण करतोय. याच्यामध्ये पातीचा कांदा वापरला तरी सुद्धा चालतो, म्हणजे 12 महिने जर हे लोणचं करायचं असेल आणि खायचं असेल तर. पण आत्ता मात्र घेताना मी पांढरा कांदा घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला भाजीच्या दुकानामध्ये लगड लागलेली पांढऱ्या कांद्याची, तर त्या लगड मधला हा कांदा आहे. तर हा कांदा घेताना मी आधी इकडनं कट केलेला आहे. मुळाकडचा आणि देठाकडचा भाग कट केलेला आहे आणि त्याच्या 4 खापा केलेल्या आहेत आणि सालं काढलेली आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या स्टफिंग भरायचं आहे. अच्छा, भरलेल्या कांद्याचं लोणचं? हो, भरलेल्या कांद्याचं लोणचं करणार आहोत आपण. तर त्या स्टफिंगसाठी हा लोणच्याचा तयार मसाला आपण घेणार आहोत. जर कुणाकडे लोणच्याचा तयार मसाला नसेल अगदीच, तर आपण थोडी मोहरीची डाळ घ्यायची, थोडीशी भाजायची ती तव्यावरती. त्याच्यामध्ये तांबडं तिखट, मीठ आणि किंचित मेथ्या भाजलेल्या असं घालून ती भरड मिक्सरमध्ये काढायची की लोणच्याचा मसाला तयार होतो. त्यासाठी काही फार मेहनत लागत नाही. तर हा लोणच्याचा मसाला आपण इथे घेणार आहोत. हा लोणच्याचा मसाला नंतर गूळ आहे तो त्यात मिक्स करणार आहोत. कारण हे लोणचं जे आहे ते आंबट, तिखट, गोड आणि खारट अशा 4 चवी त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे गूळ त्याच्यामध्ये आहे. नंतर खारटपणा येण्यासाठी थोडं मीठ आहे आणि आंबटपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण हा लिंबाचा तयार रस घेतलेला आहे. तर हा रस त्याच्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे या 4ही चवी आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. किती छान. तर आता आपण हा लोणच्याचा मसाला याच्यामध्ये काढून घेऊया. आधी आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार. नंतर गूळ घालायचा आहे. गूळ अगदी व्यवस्थित घालायचा आहे. 2 चमचे गूळ मी इथे घातलेला आहे आणि थोडं लाल तिखट घालायचं आहे. पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हाताने केलं एकजीव चमच्यापेक्षा, तर ह्या छोट्या छोट्या ज्या गुळाच्या गाठी असतात तर त्या गाठी आपल्या सगळ्या मोडल्या जातात आणि ते लोणच्या म्हणजे ती थोडीशी अशी फाईन पेस्ट सारखी होते. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण ही मोहरी टाकणार आहोत. मोहरी तडतडायला लागली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मोहरी जळत नाही हा पहिला प्रश्न आहे. हिंग आणि हळदसुद्धा जळत नाही. आता जिरं टाकायचं आहे. आता हे हिंग टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे. ही फोडणी झालेली आहे. लोणच्याचं ड्राय स्टफिंग तयार झालेलं आहे. आता फोडणी आपण केलेली आहे. तर आता ही मोहरी आणि हिंग हळदची जी फोडणी आहे तर आता ही मी गार झालेली आहे आणि ही आपण आपल्या ह्या स्टफिंगमध्ये टाकून हे स्टफिंग कालवायचं आहे. साधारण 1-2 चमचे फोडणी बास? हो, 2 चमचे फोडणी बास होते साधारण. त्याला बाइंडिंग येण्यापुरती ही 2 चमचे फोडणी आपण हे केलेली आहे.
ते दिसतंय इतकं सुरेख. आता ते पूर्ण तयार झालं की लाल बुंद रंग येतो त्याला आणि ते इतकं टेम्पटिंग दिसतं ना. ह्याच्यामध्ये मी अगदी थोडा 1 लिंबाचा रस आत्ता टाकलेला आहे आणि 2 लिंबाचा हा रस काढलेला होता. नंतर 1 लिंबाचा रस आपल्याला वरनं घालायचा आहे. तर आता ह्याच्यामध्ये लोणच्याच्या मसाल्याची तिखट चव झाली, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकले म्हणून ते खारट पण झाली, त्याच्यात आपण गूळ स्मॅश करून टाकल्यामुळे गोड पण झालं आणि आता लिंबाचा रस टाकल्यामुळे आंबट पण झाली. अशी चतुरंगी चव त्याची झालेली आहे. किती छान. म्हणजे आयुर्वेदामध्ये आपल्याला 5 रस अगदी सेवन करावं अगदी असं सेवन सांगतात. करावं तर सांगतात. ते एकाच डिशमध्ये आपल्याला मिळतं. आहे. हे स्टफिंग तयार झालेलं आहे. तर आता हे स्टफिंग आपल्याला आपण जे कांदा हे केलेला होता तर ह्या कांद्यामध्ये आपल्याला ते भरायचं आहे. मी हाताने भरते कारण चमच्याने ते खाली सांडायचं आहे असं. आपण भरलं वांग करतो, भरलं कारलं करतो, तसंच आपल्याला हे भरलं कांदा करायचं आहे. कांदे भरून झालेत, पण काकू आता ना आपल्या मैत्रिणींसाठी काही तुमचा एवढ्या वर्षांचा अनुभव आहे तर त्यांच्यासाठी काही टिप आहे का की किचनमध्ये की किचनमध्ये एक महत्त्वाची टिप मला मुलींना सांगायची आहे, आत्ताच्या नवोदित ज्या संसार करणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी, की आपण जेव्हा भाजी करतो किंवा आमटी करतो तर तेव्हा ती भाजी आणि आमटी करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून जर लगेच गॅस बंद केला ढवळून तर त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण तसंच राहतं मिठातल्या पदार्थामध्ये आणि पदार्थाची चव अतिशय उत्तम राहते. अच्छा, म्हणजे मिठामध्ये जे नैसर्गिक क्षार असतात तर ते तसेच राहतात, म्हणजे त्याचं पोषण मूल्य पण आपल्याला मिळतं. किती छान. आता हे स्टफिंग ह्याच्यामध्ये घालून हे कांदे तयार आहेत लोणच्यासाठी. आता आपण जी फोडणी केलेली आहे ती आणि लिंबाचा रस ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे. तर आधी आपण फोडणी घालूया. ही जी फोडणी आहे ही आता पूर्णपणे गार झालेली आहे, आता ही घालण्यासाठी तयार आहे. तर ही अशी ह्या खाप्यांमध्ये आधी थोडी थोडी घालूयात आपण, म्हणजे ती आतमध्ये जाते आणि आतमध्ये गेल्यानंतर आतलं जे स्टफिंग आपण भरलेलं आहे तर ते स्टफिंगसुद्धा ओलसर होऊन ते पटकन मुरतं खाण्यासाठी म्हणून. आणि मग ही साईडने घालायची आहे. हे पहा, हे लोणचं तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर त्याला रंग आलेला आहे. खूप सुंदर. आता ह्याला लिंबाचा वरनं रस हे करायचा आहे. लिंबाचा रस हे केला की ते जास्त अजून छान त्याचं मुरलं जातं ते. हे जे लोणचं आहे हे तुम्ही उद्यापासून लगेच खाऊ शकता, पण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस असल्यामुळे आणि कांद्याचं जे हे असतं पात्या असतात तर ते थोड्याशा पातळ असल्यामुळे हे 15 दिवसापेक्षा जास्त टिकत नाही. तुम्ही फ्रीजमध्ये जास्तीत जास्त 3 आठवडे हे लोणचं ठेवून हे खाऊ शकता. उद्यापासून लगेच खायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही. एका दिवसामध्ये छान मुरतं. रूम टेम्परेचरवर ठेवलं तर 15 दिवस टिकतं. फ्रीजमध्ये 3 आठवडे ते महिनाभर टिकू शकतं. आणि काचेच्या बरणीमध्ये शक्यतो स्टोअर करा, म्हणजे त्याची शेल्फ लाईफ आणखी वाढते. सो काकू, तुम्ही आल्यात आणि इतक्या छान आणि गोडपणे इतकी ही रेसिपी मस्त समजावून सांगितली, त्यातले पोषण मूल्य, त्याचबरोबर खूप छान छान टिप्स दिला, त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद तुमचे. आणि तुझे सुद्धा धन्यवाद की ह्या प्लॅटफॉर्म मला मिळाला. हा नाही हो काकू, मला उलट मी आधीच्या आपल्या ज्या पदार्थ आहेत, रेसिपीज आहेत, या माध्यमातून तुमच्या मार्फत त्या जगभरात पोचतात याचा मला खरंच खूप आनंद होतोय. आणि जेव्हा आपण पारंपरिक पदार्थ म्हणतो ना तर एक फाईन स्किल असतात, ते आपण कुठल्याही हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये युनिव्हर्सिटीत जाऊन शिकू शकतो. पण पारंपरिक पदार्थांचा ठेवा वारसा हा आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत सोपवला जातो आणि हे तुम्ही आमच्यासाठी केलं त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. हे माझ्या आजीने माझ्या आईला शिकवलेली होती रेसिपी आणि पूर्वी म्हणजे 50 वर्षापूर्वी माझी आजी हे लोणचं करायची. त्याच्यानंतर आईने केलेलं होतं बरीच वर्ष आणि आईने आम्हाला शिकवल्यावर मी गेली 35 वर्ष हे लोणचं करते आहे. खूप छान.